घेतली आहे त्या झालीच्या प्रकटन समारंभाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष या विचार मंचावर उपस्थित माझे प्रशासकीय गुरु येथपर्यंत मला प्रशासकीय गुरु बोलले माझे प्रशासकीय गुरु दादा आहेत आज या संस्थेचे अध्यक्ष आमच्या योजनेबद्दल माझे विद्यार्थी संघ संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष आणि आता ते ज्येष्ठ सदस्य आदरणीय दादासाहेब शेट्टी महाजन माझे गुरु ज्यांनी मला घडवलं वाढवलं सांभाळलं जोपासलं अन्न पकडले असे गुरुवर्य आदरणीय श्री लिपी पाटील साहेब या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री विकासजी महाजन साहेब या संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय श्री पालवेजी साहेब शाळेचे संस्थापक मुख्यापक माजी मुख्यापक आदरणीय श्री एस पाटील सर या शाळेचे विद्यमान मुख्यापक आदरणीय श्री सुनीलजी चौधरी सर सर्व शिक्षक शिक्षिका बंधू माजी विद्यार्थी पालक अक्षेत्र पालक आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार. 3 प्रकारचे माणसं असतात. पहिली माझ्यासारखी प्रयत्न न करणारी येरे आरी हे घातल्यावरी. दुसरे जे असतात हे एकदम निश्चय करतात प्रयत्नाने सुरुवात करतात प्रयत्न सुरू होतात पण मध्ये अर्धकुलच प्रयत्न होऊन जातात. आणि तिसरी जी असं असतात की जी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जिंकू किंवा मरू शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतात. एका जलतरण पटूला जलतरण पटून फेकणारा आपण पोहतो ना आपण फक्त पोहतो पण जलतरण पटून म्हणजे पोहण्याच्या शर्यतीत भाग घेतात किंवा लांब लांबच्या पल्ल्याच्या पोहण्याच्या शर्यतींमध्ये सहभाग घेतात. असा त्या नवशिका जलतरणपट होता आणि त्याने एका खाडीत पोहायचं ठरवलं. साधारणतः 70 मिनिटाची खाडी होती ती म्हणजे या टोकावरून त्या टोकाला जायला 70 मिनिट लागणार होते. त्याने मोठ्या उत्साहाने सुरू मारला आणि पोहायला सुरुवात केली. वास्तविक ज्या दिशेने लाटा येत होत्या त्याच्या विरुद्ध दिशेने लाटा समोर येत होत्या आणि त्याने तिकडून पोहायला सुरुवात केली होती. कठीण सुरुवात केली होती. अर्ध्यापर्यंत तो गेला म्हणजे 70 मिनिटाचं अंतर होतं. जवळपास 36-37 मिनिट झाले आणि त्याने समोर पाहिलं आणि अजून तो खूप पुढे आणि आपल्याला होईल की नाही आणि तो तिथूनच त्याने ठरवलं की आपण आता माघार जाऊ आपल्याला आता काही पोरं जमणार नाही ते तो माघारी आला. माघारी येताना तो लाटांच्या दिशेने येत असल्यामुळे अगदी सहज अनेक 15-20 मिनिटात परत पोहोचला. 70 मिनिट अंतर होतं. 36-37 मिनिटाचं अंतर त्याने कापलेलं होतं. अगदी थोडंसं अंतर राहिलं होतं. निम्म्यापेक्षा कमी अंतर राहिलं होतं. त्याने प्रयत्न करून दिले आणि तो एक उच्चांक त्याच्या नावावर होणार होता. एक यश त्याला जे मिळणार होतं त्या यशापासून तो वंचित राहिला. अर्ध्यातून प्रयत्न करून दिले. मी स्वतःला सांगितलं होतं की प्रयत्न न करणारे आणि शेवटपर्यंत प्रयत्न करणारे 2 बेडूक होते. चांगले मित्र होते सोबत राहायचे. असं ते गौरी म्हणजे आपण काय दूध गाई म्हशी असतात की वाड्यामध्ये तो गाई म्हशीचं दूध विकणारा तो गौरी होता. तो सकाळी संध्याकाळी दोघं दूध काढायचा. मोठ्या मधल्या असायच्या. येता त्याने दूध काढलं त्याने 4-5 गाईचं दूध काढलं. 4-5 गाईचं दूध काढल्यानंतर बादली भरली. परत उरलेल्या गाईचं दूध काढता करताच काय झालं त्याला घरातून काहीतरी निरोप आला. अचानक त्याला काहीतरी घटना घडली असेल काहीतरी आजारपण असेल काहीतरी असेल. त्याला एकदम अचानक घरात जावं लागलं आणि त्याच्या घरात कोणीतरी आजारी असल्यामुळे त्याला तसंच दवाखान्यात त्या व्यक्तीला न्यावं लागलं. ते दूध तसंच राहिलं. इकडे जे दोघं बेडकं होती त्यांनी पाहिलं की आता इथे कोणीच नाही म्हणून ते बाहेर आले. मैदानाला टुणूक 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 उड्या मारायला लागले. उड्या मारता मारता पहिल्या बेडकाने उंच उडी मारली. त्याला उत्सुकता काय आहे त्याच्यात
तेव्हा पाहिलं की तुम्ही मागे है की नाही? तसंच त्या एकाने पुचकून पाहिलं दुसऱ्याने पाहिलं त्यांचा काही पोचत नव्हता म्हणून त्या एकाने थोडा लांब गेला लांबून आल्यानंतर त्याने मोठ्याने उडी मारली तो डायरेक्ट बादलीत गेला तो बादलीत गेला दुसऱ्याला वाटलं हा गेला हा याने काय दिसलं आपणही पाहू दुसराही मागे गेला त्याने ताकाने उडी मारली तोही दुधात पडला दोघं बेडूक दुधात पडले त्यांनी पाहिलं अरे इथं दूध एक काहीतरी शुभ्र पदार्थ आहे द्रव्य पदार्थ आहे काहीतरी शुभ्र पण आता हे आपल्या काही कामात आणि बेडूक दूध पित नाही तुम्हाला माहिती आहे तसं साप दूध पित नाही तसं बेडूकही दूध पित नाही म्हणून हे आपल्या कामात ते बाहेर पडायचा प्रयत्न केला त्यांनी पण बादली मोठी होती आणि दूध काही पूर्ण भरलेलं नव्हतं आणि त्याच्या पायाला ताकद लागत नव्हती अँटी फोर्स आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यावर त्यांना उडी काही बाहेर मारता येत नव्हती त्यांनी बराच वेळ प्रयत्न केला अगदी तास 2 तास 3 तास टाकले की थांबले परत प्रयत्न केला पण त्यांना काही उडी मारता येईना शेवटी त्यातलं एक बेडूक जे होतं ते म्हटलं अरे यार आपल्याला आता काही खरं नाही आपल्याला आता थोड्या वेळाने मृत्यू देणार आहे मग कशाला धडपड करतो कशाला प्रयत्न करतो आपण तर अशी आता मरणारच आहे ते सगळं धडपड तडपड करून कशाला मरतो चाल म्हणतो तळाशी मस्त शांत पडून राहू जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मृत्यू येईल तो दुसरा म्हणाला अरे असं नको करू मरतोच आहे ना आपण काहीतरी करूया समथिंग विल हॅपन शब्द लक्षात ठेवा काहीतरी घडेल समथिंग विल डेफिनेटली हॅपन काहीतरी निश्चित घडेल पण तो दुसरा मला आता काय घडणार आहे म्हणे हे दूध आहे बादली आहे आणि आपला मृत्यू आहे अजून तिसरं काय घडणार आहे चौथं काय घडणार आहे तू कर म्हणे मग काहीतरी मी जातो रे तळाशी तो बादलीच्या तळाशी जाऊन निवांत पडून राहिला शेतकरी तर दवाखान्यात गेलेला असल्यामुळे त्याला त्या बादलीचा त्याचा जो संबंधच नव्हता ती बादली तशीच रात्रभर पडून राहिली आणि त्या बेडकांच्या विष्ठेमध्ये म्हणा त्यांच्या द्रव्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा ते दूध पॉईल व्हायला सुरू झालं नाचायला सुरुवात झाली आणि असं होता सकाळपर्यंत ते दूध घट्ट झालं दह्यासारखं घट्ट झालं ते दुसरं बेडूक जे वर होतं शेवटपर्यंत ते बाहेर पडायचा प्रयत्न करत होतं तरंगत होतं ते दूध घट्ट होताच त्याने बाहेर उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला ज्याने प्रयत्नच केले नाही तो मृत्यू पावला आणि ज्याने शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली ज्याने शेवटच्या क्षणापर्यंत समथिंग विल हॅपन या आशेवर त्याने प्रयत्न केले तो नुसता वाचलाच नाही तर त्याने पूर्ण जगाला प्रेरणा दिली जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील जेव्हा जेव्हा तुमच्यावर समस्या येतील जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखात असाल जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हात असाल तेव्हा तेव्हा समथिंग विल हॅपन आता उन्हात आहात आता उन्हात आहात थोड्या वेळाने सावली येईल आता दुःखात आहात तूप नक्कीच येईल प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुमच्याकडे आज 7-8-10 दिवस बाकी आहेत आणि महत्त्वाच्या पेपरांना तुम्हाला 5-5 दिवस सुट्या आहेत ह्या 7-8-10 दिवसात आणि मधल्या मला वाटतं इंग्लिशला 5 दिवस सुट्टी तुम्हाला 6व्या दिवशी पेपर आहे तेवढ्या दिवसात सुद्धा तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केला शेवटच्या क्षणापर्यंत जर प्रयत्न केला आणि येत असो किंवा नसो काही ना काही लिहा जे येतं ते निश्चित लिहा आणि येत नसेल तरी काही ना काही लिहा येतपर्यंत जर जसं बोललं की बोर्ड पास करायचा प्रयत्न करतं तुम्ही काही ना काही जर लिहिलं असेल तर ते काही ना काही करून अर्ध्याचा 1चा 1.5 2 मार्क करून तुम्हाला उत्तीर्ण करायचा प्रयत्न करतात मात्र तुम्ही जर कोरच ठेवलं तर तुम्हाला मार्क पडून देतील आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असताना तुमच्या जीवनाची दिशा बदलू देऊ नका एकदा एका व्यक्तीला बाहेर गावाला जायचं होतं एका ठिकाणी जायचं होतं तो बस स्टँडवर उतरला बस स्टँड आता आपल्या जामनेरचं नवीन बस स्टँड झालं एकाच बाजूने बस लागतात पण पूर्वीचं बस स्टँड पाहिलं का तुम्ही किंवा जळगावचं बस स्टँड पाहिलं असेल 3 चारी बाजूने बस लागतात आहे की आणि बाहेर पडायचा मार्ग एकच असतो एक आत यायचा आणि बाहेर जायचा मार्ग असतो तो नेमका बस स्टँडच्या विरुद्ध बाजूने होता म्हणजे या बाजूने बाहेर पडायचा मार्ग होता आणि तो या बाजूने बसमधून उतरला त्याने उतरता त्याने एका सहप्रवाशाला विचारलं की का हो मला अमक्या ठिकाणी जायचं आहे मग कसं जाऊ आता तो प्रवासी इकडे असल्यामुळे त्याने सांगितलं तुम्ही सगळ्यांनी डाव्या बाजूने निघून जा सरळ जा आणि रस्त्यावर तुम्हाला सापडून जाईल तुमचं ठिकाण तो बाहेर आल्यानंतर त्याने लक्षात एकच ठेवलं की डाव्या बाजूने जा तो डाव्या बाजूने थोडंसं चालायला लागला तेवढ्यात रिक्षावाला आला त्याला असं वाटलं की कदाचित लांब असेल त्याने विचारलं होतं किती लांब आहे बस म्हणे अर्ध्या 2 घंट्याच्या अंतरावर आहे म्हणे
रिक्षावाल्याला विचारलं का मला या ठिकाणी जायचं आहे, किती रुपये घाल? रिक्षावाला मला 100 रुपये. का हो नाही 100 रुपयांनी 50 घ्या, 40 घ्या, 60 घ्या. रिक्षावाला नाही म्हणे साहेब मी तुम्हाला एकदम शेवटचं सांगितलं, सकाळची वेळ पोहोचते नाही म्हणून तुम्हाला 100 रुपये सांगितले. 100 रुपयापेक्षा मला परवडणार नाही. याने विचार केला की 100 रुपये देण्यापेक्षा अर्धा पाऊण एक तास जायचं, आपण चालत जाऊ. चालत तो गेला. अर्धा तास गेल्यानंतर त्याला थोडासा थकवा जाणवू लागल्यानंतर त्याने विचार केला की आपण आता अर्ध्यात आलेलो आहोत, अर्धा तास आपण चालून आलेलो आहोत, अर्ध्यापेक्षा जास्त आलेलो आहोत. आता रिक्षावाल्याला आपल्याला अजून कमी पैसे घेईल. सुदैवाने तोच रिक्षावाला परत येत होता. त्याने हात दिला, भाऊ. रिक्षावाले भाऊ थांबले. अरे म्हणे मला आमच्या ठिकाणी जायचं आहे. तोने 200 रुपये. हो म्हणे मी अर्धा तास चालून आलो, तुम्ही मला तिथून 100 रुपये सांगितले आणि आता 200 रुपये सांगतायत. म्हणे भाऊ तुम्ही उलट्या दिशेने आले, तुम्हाला जायचं होतं तिकडे, तुम्ही उलट्या दिशेने आले आणि म्हणून आता इथून तिकडचं अंतर तुम्ही जिथे मला विचारलं होतं तिथपर्यंत अंतर अधिक पुढचं अंतर ते हे 100 आणि ते 100, 200 रुपये तुमचे होते. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आयुष्यातलं एक जरी वरण चुकलं तरी तुम्हाला त्याची दुप्पट तिप्पट खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हा जो रिक्षावाला जो होता ते म्हणजे तुमचे शिक्षक. रिक्षावाला म्हणजे तुमचे शिक्षक. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, योग्य ठिकाणी पोहोचायचं काम करतात आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि तुमचं जे वळण होतं ते वळण म्हणजेच तुम्ही चुकीचा घेतलेला निर्णय. आताच तुम्ही 10वीच्या परीक्षेला प्रयुक्त होणार आहात आणि लगेच तुमच्या पुढच्या आयुष्याला तुम्ही सुरुवात करणार आहात. किंवा 5वी ते 9वीची मुलं सुद्धा तुम्ही चुकूनही एखादं वळण जर चुकीचं घेतलं, मी शब्द काय वापरला, चुकूनही एखादं वळण जर चुकीचं घेतलं तर तुमच्या आयुष्याचं सुद्धा वळण बदलणार आहे, तुमचं आयुष्य होत्याचं नव्हतं होणार आहे. आणि म्हणून अतिशय सावध राहा, दक्ष राहा, प्रामाणिक राहा, कर्तव्यनिष्ठ राहा. तुमच्या मनात कायम देशप्रथम ही भावना राहू द्या. मी ज्या विद्यार्थ्यांनी बक्षिसं मिळवली, पारितोषिकं मिळवली, त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खूप सारी बक्षिसं होती, कारण मी ही शाळा मला नवीन नाही मित्र, मी 91 पासून नोकरीला सुरुवात केली आहे मुख्याध्यापक म्हणून. शाळा 92ला सुरू झाली. 92 पासून ही शाळा आहे आणि मी 92 पासून तर आतापर्यंत आदरणीय बडगुजर सर बोलले, मी कितीतरी वेळा या शाळेतून गेलेलो आहे. कदाचित तुमचे वडील त्यावेळेस असतील, त्यांना सुद्धा मी इंग्रजीचं मार्गदर्शन केलं आहे. आणि त्याच्यामुळे अनेक उपक्रम कार्यक्रम असतात, अनेक बक्षिसं असतील, पण वेळेच्या अभावी प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलांना फक्त प्रथम मुलांना किंवा द्वितीय मुलांना किंवा विशिष्ट कार्यक्रमाच्या मुलांना बक्षिसं दिली गेलीत. पण ज्यांना बक्षिसं दिली गेली नाहीत त्यांना सुद्धा कदाचित काल दिली गेली असतील किंवा उद्या दिली जातील. त्या सर्व यशवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना दुर्दैवाने अपयश मिळालं त्यांना मी जे बेडकाची गोष्ट राहिली ती कायम लक्षात ठेवून त्यांनी अधिक प्रयत्न सुरू ठेवायचे आहेत आणि पुढील याच्यात त्यांनी यश मिळवायचं आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थी तुम्ही परीक्षेला सामोरे जात आहेत, तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला सर्वांनाच मनापासून या मान्यवरांच्या वतीने माझ्या वतीने आशीर्वादही देतो. तुम्ही सर्वजण सुखी राहाल, आनंदी राहाल, समाधानी राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. परमेश्वर तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, ऐश्वर्याचं, आरोग्याचं, समृद्धीचं, भरभराटीचं, क्लेशमुक्तीचं, दुःखमुक्तीचं, व्यथामुक्तीचं, वेदनामुक्तीचं, समस्यामुक्तीचं आणि तुम्ही जे जे इच्छाल ते आयुष्य तुम्हाला प्राप्त हो, ते आयुष्य तुम्हाला प्रदान करो अशी प्रार्थना करतो. आदरणीय मुख्याध्यापक साहेबांनी आणि आदरणीय दादासाहेबांनी मला इथे प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, माझा सन्मान केला, माझं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, सर्वांचं कौतुक करतो, सर्वांना शुभेच्छा देतो. माझं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.